जय सियाराम. मित्रांनो, आजचा अनुभव खरोखरच मनाला स्पर्श करणारा आहे. कधीकधी आपल्या आयुष्यात अशा घटना घडतात ज्यांचं स्पष्टीकरण आपण कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरी मनाला एकच गोष्ट जाणवते, ही केवळ योगायोगाची घटना नाही, यामागे कोणाची तरी कृपा आहे. आजचा अनुभव एका स्वामी भक्ताने सांगितलेला आहे. या भक्ताचे यूट्यूबवरील नाव आहे विष्णू वंजाळे. त्यांनी आपल्या अनुभवात 2 वेगवेगळ्या घटना सांगितल्या आहेत. दोन्ही घटना वेगळ्या आहेत, पण दोन्ही घटनांमध्ये एक समान गोष्ट आहे, स्वामींची कृपा आणि स्वामींची उपस्थिती. आणि मित्रांनो, पहिली घटना तर अशी आहे, ती ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण होईल. संकटाच्या वेळी स्वामी आपल्या भक्तांना खरंच वाचवतात का? चला सर्वप्रथम जाणून घेऊया पहिला अनुभव असा आहे. वडिलांची बोटं गाडीच्या काचेत अडकली. ते सांगतात, माझ्या वडिलांची बोटं गाडीच्या काचेत अडकली, असे वाटले की आता तुटतीलच. कल्पना करा, आपण एखाद्या गाडीमध्ये आहोत, अचानक एखादा अपघात होतो. क्षणभरात परिस्थिती अशी निर्माण होते की आपल्या डोळ्यांसमोर फक्त एकच विचार येतो, आता काहीतरी मोठं होणार. त्या क्षणी माणूस घाबरतो, मनात अनेक विचार येतात. काही क्षणांसाठी आपल्याला वाटतं की आता परिस्थिती आपल्या हातात नाही. पण भक्ताच्या आयुष्यात एक गोष्ट वेगळी असते. ते संकटात सापडले की कुणाला हाक मारतात? स्वामी. आणि अनेक भक्तांचा अनुभव आहे की संकट कितीही मोठं असो, परिस्थिती कितीही कठीण असो, पण स्वामींच्या नावाचा आधार घेतला की मनाला एक वेगळीच शक्ती मिळते. या भक्ताच्या वडिलांच्या बाबतीतही अशीच एक घटना घडली. गाडीच्या काचेच्या कडेला बोटं अडकली. परिस्थिती पाहता आता मोठी इजा होईल असं वाटत होतं, पण ते सांगतात, पाहिलं तर काहीच झालं नाही. कधीकधी संकट आपल्या अगदी जवळ येतं, आपल्याला स्पर्श करून जातं, पण आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही. आणि अशा वेळी भक्ताच्या मनात एकच विचार येतो, स्वामी माझ्यासोबत होते. भक्तांच्या श्रद्धेनुसार स्वामी म्हणजे संकटाच्या क्षणी मिळणारा आधार, भीतीच्या क्षणी मिळणारे धैर्य आणि निराशाच्या क्षणी मनात उमटणारी आशेची एक छोटीशी ज्योत. शनिवारचा सत्संग आणि घरात आलेली स्वामींची प्रतिमा. आता या भक्तांनी आणखी एक अतिशय वेगळा अनुभव सांगितला आहे. ते सांगतात, शनिवारचा सत्संग संपल्यानंतर स्वामींची प्रतिमा घरात घेऊन आलो. स्वामींची प्रतिमा घरात आणल्यानंतर घरात भक्तीचं वातावरण निर्माण होतं. घरात देवाची प्रतिमा असते, पूजा होते, आरती होते आणि प्रत्येक भक्ताच्या मनात एक भावना असते, स्वामी आता आपल्या घरात आले आहेत. त्या दिवशी ही घरात स्वामींची प्रतिमा आणली गेली. सत्संग संपल्यानंतर स्वामींची प्रतिमा घरात आली आणि मग रात्री साधारण 8:15 सुमारास घरासमोर एक कबूतर येऊन बसलं. सुरुवातीला कदाचित ही गोष्ट अगदी सामान्य वाटली असती, कारण घरासमोर पक्षी येतात, कबूतर येतात, काही वेळ बसतात आणि निघून जातात. पण या घटनेत काहीतरी वेगळं होतं, कारण ते सांगतात, कबूतर आलं होतं, सगळे त्याच्या जवळ गेले, पण ते उडून गेलं नाही. आता जरा विचार करा, आपण एखाद्या कबुतराच्या जवळ गेलो तर ते सहज काय करतं? ते घाबरतं, फडफडतं आणि लगेच उडून जातं. पण हे कबूतर सगळे जवळ गेले तरी ते उडून गेले नाही, ते तिथेच बसून राहिले. पुढे ते सांगतात, वडिलांनी त्याला हातात बोलावलं तरी ते बसून घरात 5 दिवस राहिलं. 5 दिवस सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री प्रत्येक आरतीच्या वेळी ते कबूतर एका पायावर उभं राहायचं. आणि भक्तांच्या मनात एक विचार निर्माण झाला, हे नेमकं काय आहे? कारण कबूतर फक्त घरात आलेलं नव्हतं, ते जणू घरातील प्रत्येक आरतीच्या वेळी तिथे उपस्थित राहायचं. प्रत्येक आरतीच्या वेळी एक पायावर उभं राहायचं आणि शांतपणे तिथेच थांबायचं. आता मित्रांनो, आपण याला काय म्हणायचं? हा योगायोग म्हणायचा की स्वामींची प्रचिती? हे प्रत्येकाने आपल्या श्रद्धेनुसार ठरवावं, कारण श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे.
पण एका भक्ताच्या मनात त्या क्षणी एक भावना नक्की निर्माण झाली. साक्षात नरेंद्र स्वामी आले होते. आणि भक्तीमध्ये एक सुंदर गोष्ट आहे. देव किंवा गुरु आपल्या भक्ताला कोणत्या रूपात भेटतील हे कोणी सांगू शकत नाही. कधी एखाद्या माणसाच्या रूपात, कधी एखाद्या शब्दातून, कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या मदतीतून, तर कधी एखाद्या छोट्याशा घटनेतून. कधीकधी आपण देवाकडे मोठ्या चमत्काराची अपेक्षा करतो, पण देवाची कृपा कदाचित एखाद्या छोट्याशा संकेतामध्येही असू शकते. एक पक्षी, एक आवाज, एक अनपेक्षित भेट, एक संकटातून सुटका किंवा अचानक मनाला मिळालेली शांतता. आणि म्हणूनच ते सांगतात, स्वामी आपल्या भक्तांच्या प्रत्येक ठिकाणी पाठीशी असतात. या अनुभवातून एक गोष्ट मात्र मनाला नक्की जाणवते. श्रद्धा असली की प्रत्येक घटनेत भक्ताला स्वामींची प्रचिती जाणवते. पण या अनुभवाची खरी भावना अजून पुढे आहे. कारण या कबुतराच्या 5 दिवसांच्या वास्तव्याने त्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनावर एक वेगळी छाप पडली होती. आणि आरतीच्या वेळी घडणारी ती घटना तर भक्तांसाठी आणखीच भावनिक होती. कारण ते सांगतात की प्रत्येक आरतीच्या वेळी ते कबूतर शांतपणे एका पायावर उभं राहायचं. घरात आरती सुरू व्हायची, घंटीचा आवाज व्हायचा, स्वामींच्या नामाचा जयघोष व्हायचा आणि त्यावेळी ते कबूतर अगदी शांतपणे तिथे उभं राहायचं. जणू काही तेही त्या आरतीमध्ये सहभागी झालं आहे. जणू काही त्या घरातील भक्तीच्या वातावरणात तेही काही क्षण रमलं आहे. आणि अशा वेळी भक्तांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, हे फक्त एक कबूतर होतं की स्वामींनी दिलेली एखादी खूण? याचं उत्तर प्रत्येकाच्या श्रद्धेत दडलं आहे. कारण भक्तीच्या मार्गावर काही अनुभव असे असतात ज्यांना तराजूत तोलता येत नाही. आपण एखाद्या घटनेकडे बाहेरून पाहतो आणि म्हणतो हा योगायोग असेल. पण ज्या व्यक्तीच्या आयुष्यात ती घटना घडते, ज्या व्यक्तीने ती घटना स्वतः डोळ्यांनी पाहिलेली असते, त्या व्यक्तीला मात्र त्या घटनेचा अर्थ वेगळाच जाणवतो. या भक्ताच्या मनातही तसंच झालं. स्वामींची प्रतिमा नुकतीच घरात आली होती आणि त्याच रात्री कबूतर घरासमोर येऊन बसलं. 5 दिवस त्या घरात राहिलं. प्रत्येक आरतीच्या वेळी उपस्थित राहिलं. ही संपूर्ण घटना पाहिल्यानंतर भक्ताच्या मनात एक भावना निर्माण झाली, स्वामी माझ्या घरात आले आहेत. आणि मित्रांनो, ही भावना किती मोठी आहे हे फक्त एक स्वामी भक्तच समजू शकतो. कारण भक्तांसाठी स्वामी म्हणजे केवळ एक नाव नाही. स्वामी म्हणजे विश्वास, स्वामी म्हणजे आधार, स्वामी म्हणजे संकटात उभं राहण्याची ताकद, आणि स्वामी म्हणजे मी एकटा नाही ही भावना. जीवनात अनेक वेळा आपण अडचणीत येतो. कधी आर्थिक संकट, कधी आजारपण, कधी कौटुंबिक समस्या, कधी मानसिक ताण, कधी भविष्याची चिंता. आणि त्यावेळी आपल्या आजूबाजूला लोक असले तरी मनात एकटेपणा जाणवतो. पण ज्या क्षणी आपण स्वामींचं नाव घेतो त्या क्षणी मनात एक वेगळाच विश्वास निर्माण होतो. काळजी करू नकोस, मी आहे. अनेक भक्त सांगतात की त्यांना स्वामींची प्रचिती वेगवेगळ्या प्रकारे आली आहे. कुणाला स्वप्नात, कुणाला संकटाच्या वेळी, कुणाला एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या मदतीतून, तर कुणाला एखाद्या छोट्याशा घटनेतून. या भक्ताच्या बाबतीत ती प्रचिती एका कबुतराच्या रूपात आली आहे. आता या अनुभवाकडे पाहण्याचे 2 वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. कोणी म्हणेल कबूतर तर कुठेही येऊ शकतं आणि तेही खरं आहे. पण भक्त म्हणेल हो, कबूतर कुठेही येऊ शकतं, पण माझ्या आयुष्यात, माझ्या घरात स्वामींची प्रतिमा आणल्यानंतर आरतीच्या वेळी ते 5 दिवस का थांबलं? याच प्रश्नाचं उत्तर भक्ताच्या मनात श्रद्धेच्या रूपाने उमटलं. आणि म्हणूनच ते म्हणतात, माझ्या प्रभूने मला दर्शन दिलं. मित्रांनो, श्रद्धा ही दुसऱ्यावर लादता येत नाही. प्रत्येकाचा अनुभव हा त्याचा स्वतःचा असतो. पण दुसऱ्याचा अनुभव ऐकताना आपण त्यातील भावना नक्की समजू शकतो. या अनुभवातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वामींची प्रतिमा घरात आल्यानंतर त्या घरात भक्तीचं वातावरण निर्माण झालं. आणि भक्तीच्या वातावरणात मनाला शांतता मिळते, मनात सकारात्मकता निर्माण होते. घरातील लोक एकत्र येतात
आरती होते, नामस्मरण होतं आणि मनात एक विश्वास निर्माण होतो. आपल्या घरावर गुरुकृपा आहे. कदाचित म्हणूनच भक्तीचा मार्ग इतका सुंदर आहे. तो आपल्याला केवळ देवाजवळ नेत नाही, तर आपल्याला स्वतःच्या मनाजवळही घेऊन जातो. जेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण करतो, तेव्हा बाहेरची परिस्थिती लगेच बदलतेच असं नाही, पण त्या परिस्थितीकडे पाहण्याची आपली ताकद नक्की बदलते. संकट तेच असतं, पण भीती कमी होते. समस्या तीच असते, पण मनात आशा निर्माण होते. आणि हीच कदाचित स्वामींची सर्वात मोठी कृपा असते. या भक्ताने सांगितलेला पहिला अनुभवही याच भावनेशी जोडलेला आहे. वडिलांची बोटं गाडीच्या काचेत अडकली. क्षणभर मोठं संकट वाटलं, पण मोठी इजा झाली नाही. आणि दुसरीकडे स्वामींची प्रतिमा घरात आल्यानंतर कबुतराचं 5 दिवसाचं वास्तव्य, प्रत्येक आरतीच्या वेळी त्याचं शांतपणे उभं राहणं, या दोन्ही घटनांनी भक्ताच्या मनात एक विश्वास दृढ झाला. स्वामी माझ्या जीवनात आहेत आणि कदाचित भक्तीची खरी शक्ती हीच आहे. आपण स्वामींना डोळ्यांनी पाहू किंवा न पाहू, पण स्वामी आपल्यासोबत आहेत. हा विश्वास मनात निर्माण झाला की जीवनातील अनेक संकट पार करण्याची शक्ती आपल्याला मिळते. कारण कधीकधी देव आपल्याला थेट उत्तर देत नाही, पण एखाद्या घटनेतून संकेत देतात. कधी आपल्याला थांबवतात, कधी संकटातून वाचवतात, कधी योग्य व्यक्तीला आपल्या आयुष्यात पाठवतात आणि कधी एखाद्या साध्या पक्षाच्या रूपातही आपल्याला आपली उपस्थिती जाणवून देतात. या भक्ताच्या मनात मात्र संपूर्ण घटनेनंतर एक भावना कायमची निर्माण झाली. स्वामी माझ्या घरात आले होते आणि माझ्या प्रत्येक आरतीचे साक्षीदार झाले होते. आणि ही भावना त्यांच्या श्रद्धेसाठी पुरेशी होती. कारण भक्ताला नेहमी पुराव्याची गरज नसते. कधीकधी मनाला मिळालेली शांतताच त्याच्यासाठी सर्वात मोठी प्रचिती असते. जय सियाराम. मित्रांनो, या अनुभवासारखेच अनेक भक्त आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या घटनांमध्ये स्वामींची कृपा अनुभवतात. एका भक्ताने सांगितले होते, मी खूप मोठ्या अडचणीत होतो. मनात खूप भीती होती. कोणताही मार्ग दिसत नव्हता. पण त्या दिवशी मी स्वामींचं नाव घेतलं आणि मनापासून प्रार्थना केली. काही वेळातच एका व्यक्तीचा फोन आला आणि माझी अडचण दूर झाली. आता बाहेरून पाहिलं तर ही एक साधी घटना वाटू शकते, पण त्या भक्तासाठी तो फोन म्हणजे स्वामींचा आधार होता. तो म्हणाला, मदत करणारी व्यक्ती वेगळी होती, पण मदत पाठवणारे माझे स्वामी होते. असाच आणखी एक भक्ताचा अनुभव. तो एका महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडला होता. मनात खूप चिंता होती. काम होईल की नाही याची खात्री नव्हती. पण घरातून बाहेर पडताना त्याने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले आणि फक्त एवढंच म्हटलं, स्वामी माझ्यासोबत या. दिवसभर अनेक अडचणी आल्या, पण शेवटी काम पूर्ण झालं. घरी परतल्यानंतर तो स्वामींच्या प्रतिमेसमोर उभा राहिला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, स्वामी तुम्ही माझ्यासोबत होता म्हणून मी हे करू शकलो. मित्रांनो, कदाचित स्वामी नेहमी आपल्या डोळ्यांसमोर दिसत नसतील, पण जेव्हा आपण संकटातून बाहेर पडतो, जेव्हा अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होते, जेव्हा योग्य वेळी योग्य मदत मिळते, तेव्हा एखाद्या भक्ताच्या मनात एकच भावना निर्माण होते, हे माझ्या स्वामीचं काम आहे. आणि म्हणूनच स्वामी भक्त म्हणतात, जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामींची कृपा आहे. आजचा हा अनुभवही आपल्याला हाच विश्वास देतो. वडिलांच्या अपघातासारखी परिस्थिती असो किंवा स्वामींची प्रतिमा घरात आणल्यानंतर घडलेली ती अनोखी घटना असो, भक्ताच्या मनात स्वामींची उपस्थिती कायम राहिली. कदाचित प्रत्येकाला अशाच प्रकारची प्रचिती मिळेलच असं नाही, पण प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात स्वामी आपापल्या पद्धतीने येतात. कुणाच्या आयुष्यात संकट दूर करून, कुणाच्या आयुष्यात योग्य मार्ग दाखवून, कुणाच्या आयुष्यात मानसिक शांती देऊन आणि कुणाच्या आयुष्यात अशा छोट्या छोट्या घटनांमधून, ज्या घटना आयुष्यभर लक्षात राहतात. म्हणूनच स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यातही स्वामींची अशी कोणतीही प्रचिती आली असेल, संकटाच्या वेळी स्वामींनी तुम्हाला वाचवलं असेल, स्वामींच्या कृपेने एखादी अशक्य गोष्ट शक्य झाली असेल किंवा स्वामींनी एखाद्या अनोख्या रूपात तुम्हाला दर्शन दिलं असेल, तर तुमचा अनुभव आम्हाला नक्की सांगा.
तुमचा एक छोटासा अनुभव कदाचित एखाद्या निराश भक्ताला आशा देईल, कदाचित एखाद्या संकटात सापडलेल्या व्यक्तीला स्वामींवर विश्वास ठेवण्याची शक्ती देईल. म्हणून खाली कमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुमचा स्वामी अनुभव नक्की लिहा. तुमचा अनुभव पुढील व्हिडिओमध्ये नरेंद्र वाणीच्या माध्यमातून लाखो स्वामी भक्तांपर्यंत पोहोचू शकतो. कारण नरेंद्र वाणीवर आम्ही केवळ कथा सांगत नाही, आम्ही भक्तांच्या हृदयातील श्रद्धा, त्यांचे अनुभव आणि स्वामींच्या कृपेची आठवणी एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि शेवटी एवढंच म्हणूया, ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात आहे त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. स्वामी भक्तांनो, श्रद्धा ठेवा. स्वामी तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहेत. जय सियाराम. नरेंद्र वाणीला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे अनुभव अधिकाधिक लोकांपर्यंत नक्की पोहोचवा.